नमस्कार, जनजागृती न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. मी आहे गेवराई तालुक्यातील जातेगाव सर्कल या ठिकाणी आहे. खोपटी तांडा म्हणून इथे आहे. सध्या या खोपटी तांड्यावरती बैलगाडा शर्यत स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य दिव्य बैलगाडा शर्यतचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत शिरदेवी गावचे माजी सरपंच रवींद्र बाप्पा गाडे आहेत. जातेगाव येथील उपसरपंच रामेश्वर पवार हे देखील आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा पद्धतीने यांनी नियोजन केलेलं आहे. एक मिनिट द्या. काय सांगाल, आज आपण बैलगाडा शर्यत आपण आयोजित केलेली आहे, काय सांगाल? आज आपल्या या तालुक्यामध्येच कुठेच बैलगाड्या शर्यत झालेल्या नव्हत्या आणि असं आपल्या मनात आलं की बैलगाड्या शर्यत आपल्या बी भागात व्हावात आणि आपले बी शेतकरी वर्ग यांच्याकडे बी एक बैल आपले एक बैलगाड्या शर्यतीचं नाद राहावं म्हणून आपण हे चालू केलं. प्रथम पारितोषिक बक्षीस काय असणार आहे याला? आज प्रथम पारितोषिक या निमित्ताने ठेवलंय की एक आदर्श म्हणजे आमदार केसरी म्हणून आपण आमदार केसरी एक ठेवलंय. हे नियोजन आपण किती दिवसापासून करत आहोत? हे मला कमीत कमी 5-6 वर्षापासून माझ्या डोक्यात होतं की मी समजा हे बैलगाडी शर्यत घ्यावा म्हणून, पण काही वेळ काळ माझ्या हिशोबाने आलं नाही. काही वेळेस ग्राउंड भेटत नव्हता, काही वेळेस पाऊस यायचा, असं कॅन्सल होत असं योग आला आणि आज ते सुरुवात करतो. माझ्यासोबत आता शिरदेवी येथील माजी सरपंच देखील आहेत, त्यांच्याशी बोलूया. काय सांगाल बाबा, आज आपण या आयोजनाला आपण द्वितीय बक्षीस दिलेलं आहे? आज आपण पाहत आलो बैलगाडा शर्यत ही जी आहे ही पश्चिम महाराष्ट्रामध्येच जास्त करून बघितल्या गेली आहे जिल्ह्यामध्ये, परंतु आज आपल्या जिल्ह्यामध्ये मराठवाड्यासारख्या ह्याच्यामध्ये भागामध्ये बैलगाडा शर्यतीचे आयोजन आमचे सहकारी मित्र रामेश्वरजी पवार यांनी अथक परिश्रम घेऊन हे इथं केलेलं आहे. आता हे बक्षीस हे फक्त एक नाममात्र आहे, परंतु ह्याचा उद्देश एवढाच की आपल्या ज्या मराठवाड्यातील दुष्काळी भागातील जे शेतकरी आहे यांच्या यांना वाव मिळावा याच्या दृष्टिकोनातून आम्ही हे बक्षीस वगैरे ठेवलेले आणि रामेश्वर पवार जे असतील आमचे सहकारी मित्र शिवछत्र परिवारचे जे शिल्लेदार आहेत, आज चषक ठेवलेला आहे हे सुद्धा आमदार श्री विजयसिंह पंडित यांच्या नावानेच ठेवलेलं आहे आणि ह्याची आता ही सुरुवात झालेली आहे. येत्या काळात आपण बघाल पश्चिम महाराष्ट्रापेक्षाही चांगला उत्कृष्ट असं बैलगाडा शर्यत इथे राबवली जाईल एवढे मी या निमित्ताने सांगतो. खरं तर रामेश्वर पवार यांनी खरं तर एवढं हे नियोजन केलेलं आहे. आपण त्यांच्याशी विचारूया की या शर्यतीमध्ये किती बैलगाड्या शर्यतीचा प्रवेश झालेला आहे. आज याते बैलगाड्या शर्यत पहिलेच ठेवण्यात आल्यामुळे आणि तालुक्यात कुठं पहिलं झालेलं नाही, तरी बी या इथं 200च्या प्लस गाड्या इथं आयोजित झाल्या. कशा पद्धतीचं नियोजन आहे आणि कशी सुरुवात होणार आहे? आता खालच्या साईडनं 900 फुटाहून ते वरच्या साईडनं आता रनिंग फुटणार आहे. आता सोडत चालू आहे आणि लगेच लाईव्ह केल्यानंतर लाईव्ह दिसणार आहे सगळ्याला. तुम्हाला ती लिंक मी पाठवून देतो, त्या लिंकवर तुम्ही बघू शकता. शर्यत आड्डा आपल्या सगळ्या मोबाईलला बघून तुम्ही बघू शकता ऑनलाईन. पहिलं बक्षीस हे मिळालं आहे, हे कशा प्रकारे शेतकऱ्यांना कळणार आहे किंवा बैलगाडी शर्यतीत जो पहिला आलेला आहे त्याला कशा पद्धतीने कळणार आहे की माझा पहिला नंबर आलेला आहे? आता पहिलं गट काढणार आहेत, त्या गटातून सगळे 7-7 गाड्या सोडणार आहेत, त्या 7मधून एक काढणार आहेत आणि नंतर पुन्हा गट करून 3 फेऱ्या होणार आहेत. 3 फेऱ्यातून शेवटला जे फेरीत राहील तो पहिला मानकरी राहील. बरं, आपण जे शर्यत आता बैलगाडा शर्यत चालू केलेली आहे, या शर्यतीला आता प्रमुख म्हणून पाहुणे कोणी येणार आहेत का? हो, तालुक्याचे आमदार आमचे लाडके आमदार विजयराजे पंडित हे आपल्या शर्यतीला येणार आहेत. त्यांच्या हस्ते या शर्यतीचं उद्घाटन होणार आहे का? आणि त्यांच्याच आमदार केसरी आम्ही एक जिल्ह्यात नाही तर मराठवाड्यात एक आमदार केसरी म्हणून आज आम्ही या तालुक्यातून सुरुवात करतोय. ही पहिली सुरुवात आहे. पुढच्या वर्षी आमचं 1,01,000 रुपयाचं बक्षीस आमदार केसरीचं राहील 15 ऑगस्ट या दिवशी. धन्यवाद. आपण बघितलं की आयोजक रामेश्वर पवार यांनी सांगितलेलं आहे की हे पहिल्या वेळेस आता हे नियोजन केलेलं आहे. पुढच्या वर्षी 1 लाखापेक्षाही जास्त बैलगाडा शर्यतीमध्ये भाग घेण्यासाठी आम्ही नियोजन करणार आहोत. जनजागृती न्यूज गेवराई.